नमस्कार मित्रांनो, हा माझा सेकंड ब्लॉग आहे। मी बोललो होतो की अष्टविनायक यात्रा करायची आहे। आता मी जस्ट आमच्या सोसायटीमधून, काल आमच्या सोसायटीमध्ये पूजा होती सत्यनारायणाची पूजा चांगल्या आनंदाने झाली। आता मी जस्ट सकाळचे 5 वाजलेत आणि मी आता निघत आहे अष्टविनायक यात्रेसाठी। आणि ही अष्टविनायकला साथ देणारी माझी पार्टनर हिरो एक्सपल्स 200। चला मी अष्टविनायका तुझा महिमा कसा। आता आपण शहरामधून बाहेर पडत आहोत। सकाळचे 5 वाजलेत। बळालेश्वरला पोहोचेपर्यंत पूर्ण रस्त्यामध्ये काळोखत असणार आहे, त्याच्यामुळे मी काही दाखवू शकत नाही। आता आपण डायरेक्ट पालीमध्येच भेटूया। 70 किलोमीटरचा प्रवास करून आपण पाली बळालेश्वरच्या दर्शनासाठी पालीमध्ये दाखल झालेलो आहोत। सकाळची वेळ आहे, हवाही खूप गार आहे आणि आपल्या अष्टविनायक यात्रेतलं प्रथम दर्शन श्री बळालेश्वरचं आपण आता करणार आहोत। आपण पालीमध्ये आलेलो आहोत, तो गाडी पार्क करून आपण पुढे जाऊया। आपण आधी गाडी पार्क करूया। तो गाडी पार्किंगसाठी आपण ही आहे पालीची कमान। आपल्या पहिल्या गणपतीचं दर्शन बळालेश्वराचं घ्यायला आपण चाललो आहोत। चला तर तसा पालीमध्ये खूप वेळ आलेला आहे। सकाळच्या वेळेला असल्याने लगभग दुकानांची मांडणी, सजावट आणि पर्यटक दिन असल्यामुळे आपण वरती सजावट बघू शकता। छान फुगे लावून सजावट केलेली आहे। सलग 3 दिवस सुट्टी असल्याने लोकांची खूप गर्दी दर्शनासाठी आहे। बळालेश्वर मंदिराच्या आधी धुंडी विनायक असं एक बाप्पा आहे, गणपती आहे। प्रथम यांचं दर्शन घेतात, नंतर मग बळालेश्वराच्या दर्शनाला लोक पुढे जातात। हे आहेत धुंडी विनायक महाराज। आपण धुंडी विनायकाचे दर्शन घेऊ शकतो। नामक अवतारा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव। हा 8 जणांचा मुख्य दरवाजा आहे। मला शंका आहे की कॅमेरा अलाउड करणार नाहीत। हा मुख्य दरवाजा आहे 8 जणांचा। आपण बघा मागे किती गर्दी आहे। थोड्या वेळापूर्वी मी शेवटी होतो, आता माझ्या शेवटी किती लोक। हा आहे मुख्य सभामंडप। मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो की भक्त या सभामंडपामध्ये येऊन बसून देवाचं थोड्या वेळ नामस्मरण करतात। आपण पहा वरती चारही बाजूला अगदी लाकडाचं कोरीव काम केलेलं आहे। समान भागात म्हणतात की हे कोरीव काम, हे लाकडाचं काम हे पेशवेकालीन काळात केलेलं आहे आणि जे आत्तासुद्धा अगदी सुंदररित्या जतन करून ठेवलेलं आहे। सणासुदीला इथे लायटिंगची छान झालर लावली जाते। खूप छान वाटतं सभामंडपात बसल्यावर। मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला एक प्रशस्त ती घंटा दिसते। या घंटेला सुद्धा एक इतिहास आहे। ही घंटा ही मंदिराला दान देण्यात आलेली आहे आणि ही घंटा जेव्हा कान्होजी आंग्र्यांनी, जेव्हा इंग्रजांवर विजय मिळाला होता, तेव्हा कान्होजी आंग्र्यांनी ही घंटा इंग्रजांच्या मालकीतून सोडवून किंवा लुटून म्हणा ती आणली आणि बळालेश्वर या देवस्थानी तिची स्थापना केली। तेव्हापासून ती घंटा अशीच आहे।
मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर आपण जो पाहतोय तो इथे पाण्याचा तलाव आहे. पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी असतं आणि मेन म्हणजे ह्या तलावाचं पाणी कधीच आटत नाही. आता अष्टविनायकच्या प्रत्येक ठिकाणी असे प्रसाद लाडू आणि भोजनाची सोय केलेली असते. तर त्यासाठी भाविकांना हवा असेल तर त्यांनी कुपन घेऊन प्रसादाचे लाडू आणि भोजनाचे कुपन घेऊन जिथे भोजनाची सोय असते तिथे तुम्ही जाऊ शकता. हा आहे मंदिराचा मागचा भाग जो खूप छान दिसतो आणि दर्शन घेऊन आल्यानंतर प्रत्येक भाविक इथे सर्रास फोटो काढतोच. ही फोटो काढण्याची जागासुद्धा एक बल्लाळेश्वराची ओळख आहे. दर्शन घेतल्यानंतर आपण ही बाजारपेठ बघू शकता फुललेली. ही आहे बाजारपेठ. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेढे सुद्धा प्रसाद म्हणून मिळतील. बल्लाळेश्वराचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघतोय आपल्या दुसऱ्या गणपतीकडे, पुणे जिल्ह्यात लेण्याद्रीकडे. पालीवरून निघाल्यावर पहिल्यांदाच मी ताम्हिणी घाटातून प्रवास केला. पहिल्यांदाच ताम्हिणी घाटाच्या रस्त्याचा अनुभव घेतला. ताम्हिणी घाट हा सुद्धा पुण्याकडेच जातो आणि अंतर जरी जास्त असलं तरी रस्ता खूप चांगला आहे. त्यामुळे अंतर जास्त असलं तरी रस्ता चांगला असल्याने ते अंतर जास्त वाटत नाही. आता आपण बघू शकता थोड्याच वेळात आपण पुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे पहा. आणि आता आपण पुण्यामध्ये पहिलंच दर्शन घेणार आहोत ते लेण्याद्री गिरिजात्मजाचं. चला तर. आपण गिरिजात्मजाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. पायथ्याशीमध्ये आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत. पार्किंगमध्ये वर डोंगराकडे जर पाहिलं तर असं काही दृश्य दिसतं बघा. मी कॅमेरा झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण ज्या पायऱ्या चढायला सुरुवात करतोय ही त्याची पहिलीच पायरी आपण चढतोय. आणि पहिलीच पायरी चढल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला अशा पालख्या सजवलेल्या असतात. या पालख्या म्हणजे जो वयोवृद्ध माणसं असतात त्यांना वर चढण्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे त्यांची सोय म्हणून या पालख्या केलेल्या असतात. मला आठवते पहिल्या एका ट्रिपचे हे लोक 700 रुपये चार्जेस करायचे, पण आता ते चार्जेस 1000 रुपयेपर्यंत झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो बघा. ही अशी वयोवृद्ध माणसांसाठी ही पालखीची सोय असते. या पालखीच्या सोयीमुळं वयोवृद्ध माणसांना दर्शन करणे अधिक सोपं झालं आहे. हे देवदर्शनासाठी या देवस्थान ट्रस्टने तिकीट सुरू केलेले आहेत. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला तिकीट घेऊनच पुढे जावं लागतं. प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे इथे. मंदिराकडे जाताना ज्या पायऱ्या लागतात त्या पायऱ्या चढताना प्रत्येक भाविकाचे अक्षरशः दमछाक होते. पायऱ्या मोठ्या आणि सरळ उंच असल्यामुळे चढताना खूपच पाय दुखतात. प्रत्येक भाविक हा दमछाक झालेला असतो आणि 1 ना 2 ब्रेक घेतलेलाच असतो. माझाही ऑलरेडी 1 ब्रेक झालेलाच आहे. बऱ्याच वर्षानंतर पायऱ्या चढतोय. हा दुसरा ब्रेक आहे माझा. दुसऱ्यांदा बसलो मी. पायऱ्या खूपच सरळ आहेत. प्रत्येकजण ब्रेक घेतच आहे. 1 2 3 प्रयत्न केला होता एका ब्रेकमध्ये चढायचा, पण एका ब्रेकमध्ये नाही चढता येत. हा माझा दुसरा ब्रेक आहे. चला आता मंदिर एकदम थोड्या अंतरावर आहे. आता दर्शन घेऊनच थोडा बसू तिथे.
चला मंदिरात भेटूया. या शेवटच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या संपल्या की आपण डायरेक्ट देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करू. हे शेवटच्या पायऱ्या आहेत. खूप साऱ्या पायऱ्या आणि एकाच स्लोपमध्ये आहेत. गणनायका गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरिकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये पण बाप्पा गिरिजात्मजाच्या गाभाऱ्यात आहोत. खूप इथे भाविक जमले. बोललो ना बघा, तुम्हाला भक्तीचा जोश ऐकायला भेटेल. परत एकदा ऐकायचं असेल तर बघा. 1 2 3 गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. सिंदूर चर्चित सुंदरा गणनायका तोडूनिया भवपाश हे भवतालच्या गुंफातुनी तपी बैसले बहु कष्टले का व्यर्थ ते योगी मुनी भक्ती तुझी सुखदायिनी तपका उगा मग मंदिरात जाताना उजव्या बाजूला ही अशी सुंदर लेणी आपल्याला पाहायला मिळतात. कोण ह्याला पांडवकालीन म्हणतं, कोण बौद्ध लेणी म्हणतं, कोण डेरा म्हणतं. जे काही असो, पण लेणी खूप सुंदर आहेत. गिरिजात्मज देवाचं दर्शन घेऊन आपण आता पूर्ण खाली उतरलेलो आहोत. आता इथून थोडी विश्रांती घेऊन आपल्याला निघायचं आहे ओझरला. संपूर्ण पायऱ्या उतरून आल्यावर आपण डाव्या साईडला बघू शकतो पायथ्याशी एक खूप छान बाग तयार केलेली आहे. या भाविक एखादा दमलेला असेल आणि 5 मिनटं जरी या इथे बागेत बसला तरी त्याला डुलकी आल्याशिवाय तो राहणार नाही. इतकं प्रसन्न इथे या बागेमध्ये वाटतं आपल्याला. चला मंडळी, आपलं आता दुसरं दर्शन झालेलं आहे गिरिजात्मज लेण्याद्रीचं. आता इथून आपण तिसरा गणपती पाहण्यासाठी ओझरला जाणार आहोत. तर भेटूया ओझरमध्ये. आता आपण जो एरिया बघताय हा आहे लेण्याद्री इथलं भक्त निवास. नव्यानेच ही इमारत बांधण्यात आलेली आहे. आपण पहा, इमारत खूप मोठी आहे. खूप सारे रूम्स अवेलेबल असतात इथे. पार्किंग लॉटसुद्धा खूप मोठा आहे आणि इथे भक्तांची खूप चांगल्या प्रकारे सोय असते. हे भक्त निवासाचे आपल्याला काही डिटेल्स हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. आणि समोर हा तुम्हाला फोटोसुद्धा दाखवत आहे आपल्या माहितीसाठी. गिरिजात्मजाचं दर्शन घेऊन आता आपण विघ्नहर्त्याचं दर्शन घ्यायला ओझरकडे निघालेलो आहोत. हा आपला दुसरा गणपती असणार आहे. ओझर ठिकाण लेण्याद्रीपासून एकूण 14 किलोमीटर आहे. लेण्याद्रीमध्ये आपण आलो तेव्हा उजव्या हाताला वळलो होतो. आता ओझरला जाताना त्याच रस्त्याने आपण डाव्या हाताकडे वळणार आहोत. रस्ता खूप छान आहे आणि अंतर कधी कापलं जातं हे सुद्धा समजत नाही. भेटूया ओझरमध्ये. झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो निर्झर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. आता आपण उभे आहोत तो मंदिराच्या बाहेरील सभामंडप आहे जिथे सर्व भाविक दर्शन रांगेत उभे असतात. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये आपण हे बघा,
लाँग वीकेंड असल्यामुळे भाविकांची किती गर्दी आहे. डाव्या उजव्या दोन्ही बाजूला भाविकांची गर्दी आहे. हा मंदिराच्या मागचा भाग आहे, जिथे मंदिराची दर्शनाची रांग पूर्ण मंदिराला वळसा घालून जाते. ही बघा, हा मंदिराचा मागचा भाग आहे आणि आपण भाविकांची गर्दीसुद्धा बघू शकता किती आहे ती. मंदिराच्या कळसाचा भाग जर आपण बघितलात तर कळसावर सुद्धा चांगल्या चांगल्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्याच्यामुळे कळसाची शोभा अजून वाढून दिसते. कळस खूप छान दिसतो. मंदिरातून बाहेर आल्यावर आपण बघू शकता की सभामंडप असा दिसतो. हे आहे मुख्य प्रवेशद्वार मंदिरात जाण्याचं. आणि इथून जर पाहिलं तर सभामंडप बाहेरचा आपल्याला असा दिसतो, ज्यामध्ये बाजारपेठ अशी खुललेली असते दिसून येते आपल्या. हा आहे सभामंडपाचा प्रवेशद्वार. इथे बाजूलाच लागून जनसंपर्क कार्यालय आहे देवस्थानाचं, जिथे आपण कुठल्याही प्रकारची माहिती विचारू शकता, तक्रार सूचना आपण करू शकता. अगदी सभामंडपाला लागूनच डाव्या बाजूला आहे. आणि जनसंपर्क कार्यालयाच्या बाजूला त्याला लागून अगदी भक्तनिवास आहे. हे बघा, अगदी प्रशस्त असं भक्तनिवास आहे. इथे भक्तांची राहण्याची सोय चांगली केली जाते. मंदिरातून बाहेर आल्यावर पार्किंगकडे थोडं चालत गेलं की एक विघ्नहर उद्यान नावाची छोटीशी बाग तयार केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता. बागेमध्ये छान फलझाडे फुलझाडे आहेत, हिरवळ पसरवलेली आहे. खूप छान दिसते बाग, सुंदर दिसते. इथे आपण थोडा वेळ जाऊन हिरवळीवर बसून आराम करू शकता, बसू शकता. विघ्नहर उद्यान असं या बागेला नाव दिलेलं आहे. रस्त्याच्या अगदी बाजूलाच खूप मोठा पार्किंगचा लॉट तयार केलेला आहे. खूप टापटीप स्वच्छ असा पार्किंग लॉट आहे. म्हणजे कितीही भाविक आले, कितीही गाड्या आल्या तरीसुद्धा कोणत्याही भाविकाची गाडी लावण्याची गैरसोय होणार नाही, एवढा मोठा पार्किंग एरिया आहे. आणि ही आपण बघू शकता कुकडी नदी. कुकडी नदीचं पात्र एवढं मोठं आहे की पाण्याने पूर्ण भरून गेलेलं असतं. या नदीच्या पात्रामध्ये कधीही पाण्याची कमतरता येत नाही. सूर्यास्त पहा संध्याकाळचा, किती मनमोहक दिसतो पाण्यामध्ये. पार्किंगला अगदी लागूनच नदीचं पात्र आहे. आणि पात्रामध्ये उतरण्यासाठी अगदी छोट्या छोट्या पायऱ्यासुद्धा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जो भाविक येतो दर्शन घेऊन पूर्ण अगदी रिलॅक्स होऊन येतो, तो थोडा वेळ इथे बसतोच, जेणेकरून इथे बसल्यावर भाविकाला एकदम प्रसन्न वाटतं, अगदी थकवा गेल्यासारखा वाटतो. आणि हो, इथे तुम्ही आलात की इथला पेरू तुम्ही नक्की खा. खरंच खूप गोड असतो. मी तर खाल्ला. आत्ता आपण आलो ते रांजणगावमध्ये आलेलो आहोत. कारण ओझरवरनं निघतानाच संध्याकाळ झाली होती. त्याच्यामुळे प्रवासात काळोखाशिवाय काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याला त्यात दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणून सरळ मी रांजणगावला आलो. एक चांगली हॉटेलमध्ये रूम घेतली, फ्रेश झालो आणि बाप्पाच्या दर्शनाला आत्ता आलो आहे. रात्रीचं दर्शन गर्दी नसल्यामुळे खूप छान झालं. पटापट भाविक आले आणि खूप कमी असल्याने दर्शन खूप छान झालं माझं. रात्रीच्या वेळी मंदिर परिसर कसा असतो हे आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. हा आहे सभागृह. हा सभागृह आपण जर पाहिला, जे लाकडी काम आहे ते बल्लाळेश्वर, नंतर रांजणगाव आणि नंतर आपण ते पाहू शकता थेऊरला. हे सभामंडपाचं काम चांगलं लाकडी टिकाऊ लाकडाने केलेलं आहे. आणि हे आपण बघू शकता, ही मंगलमूर्तीची आरती आहे. पूर्ण चांदीच्या धातूमध्ये ही आरती लिहिलेली आहे. स्पष्ट वाचता येते आपल्याला ही आरती. मंदिरातून दर्शन घेतल्यावर जर बाहेर आलं की आपण बघू शकता की बाहेर विविध प्रकारची मंदिरं आहेत. त्यातीलच एक हे महादेवाचं मंदिर. खूप छान असं महादेवाचं लिंग आलेलं आहे आणि प्राचीन असल्यामुळे ते खूप सुंदर दिसतं. खूप शांत असा परिसर वाटतो इथे मंदिरात. मंदिर परिसरामध्येच एक पेशवेकालीन इतिहासकालीन एक विहीर आहे, जी पूर्णतः जमिनीच्या लेवलपासून थोडी खाली आहे.
आणि आपण पहा ही पेशवेकालीन असल्याने इथं जतन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. हा विहिरीच्या आतील भाग आहे. काही पायऱ्या उतरल्यानंतर आपण ही विहीर अशी बघू शकता. पेशवेकालीन आहे, खूप प्रशस्त आहे आणि पाणीसुद्धा भरपूर आहे. पाण्यात कोणी उतरू नये म्हणून त्यावर लोखंडाच्या जाळ्या टाकून ती सुरक्षित केलेली आहे भाविकांसाठी. तुम्ही बोला बोला वाचे महाउत्कट उत्कट देव भक्तीला पावला. विहिरीतून वर आल्यावर मंदिराचा मागचा भाग दिसतो आपल्याला, ज्यामध्ये खूप मोठं सभामंडपसुद्धा आहे, जनसंपर्क कार्यालय आहे. खूप मोठं पटांगण असा एरिया आहे हा, जिथे भाविक येतात, बसतात, फिरत असतात, संपूर्ण मंदिर न्याहाळत असतात. असा हा परिसर आहे. तर रात्रीच्या वेळी मंदिर असं दिसतं. आपण आता जी चित्रकला बघताय भिंतीवर रेखांकित केलेली, ती अशी आहे की त्रिपुरासूर राक्षसाला शंकराने एक वर दिला होता, परंतु त्या वराचा दुरुपयोग करून त्याने शंकरासोबतच युद्ध पुकारलं होतं. जेव्हा शंकराला वाटलं की त्रिपुरासूर आपल्याला आटपत नाही, आपला पराभव करेल, तेव्हा त्यांनी श्री महागणपतीचा धावा केला. तेव्हा गणपती बाप्पा शंकराच्या मदतीला, आपल्या पित्याच्या मदतीला धावून आले आणि मग त्यांनी त्रिपुरासुराचा वध केला. वध केल्यानंतर शंकराने स्वतः आपल्या पुत्राची उपासना तिथेच केली आणि गणपती बाप्पासुद्धा तिथेच वास्तव्यास राहिले. अशा ह्या कथेचा विस्तार आहे आणि तो या चित्रकलेच्या रूपातून भिंतींवर तिथे रेखाटित करण्यात आलेला आहे. अगदी चित्रकला जरी पाहिली तरी आपल्याला पूर्ण कथा त्यातून ज्ञात होते. आता आपला हा अष्टविनायक यात्रेतला हा चौथा गणपती आहे, रांजणगावचा महागणपती. रात्रीच्या वेळी असल्याने मला फक्त मंदिर परिसर तुम्हाला दाखवता आला. उद्या मी आपणास मंदिराच्या आसपासचा एरिया दिवसा प्रकाशी दाखवण्याचा प्रयत्न करेन. ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. अष्टविनायका तुझा महिमा कसा